आई, काय रे? जरा बोलायचं होतं. बोल ना. मी आत्ता ज्या नाटकात काम केलं ना, त्या नाटकात एक असिस्टंट मॅनेजर आहे, शिवांगी. मी त्या सगळ्यांना बोलावलंय साखरपुड्याला. ती मला आवडते आई. साहजिकच आहे रे. तुम्ही एकत्र तालमी करता, एकत्र वावरता, सहवासाने आवडतात माणसं. नाही, तसं नाही. मला लग्न करायचं तिच्याशी. आवडते ती मला खूप, आणि तिलाही मान्य आहे आई. हे कुणी? तिने सांगितलं का मला विचारायला? ती का सांगेल आई? नाही, कारण आजवर मी जे निर्णय घेतले त्याला तू कधीच विरोध केला नाहीस, म्हणून म्हटलं. तू एकदा भेटशील तिला? सुनील, तुझा विश्वास नाही करे माझ्यावर? मी जे निर्णय घेतले तुझ्यासाठी ते आजपर्यंत योग्यच ठरलेत ना? हा? तुला तुझं भलं बुरं कळत नाही राजा. हे बघ, 10वी नंतर तुला आर्ट्सला जायचं होतं. मी तुला सायन्सला जायला सांगितलं आणि काही महिन्यातच तुला माझा निर्णय किती पटला. हा? गाडी घेताना, कॉलेज निवडताना मी जे काही तुला सांगितलं करायला ते तुझ्या भल्यासाठीच झालं ना, आणि तुलाही पटलं ते. माझी एवढी गोष्ट आहे राजा, तू खरंच खूप सुखी होशील. मी तिला शब्द दिलाय आई लग्नाला. म्हणजे मला जो शब्द दिलास तो महत्वाचा नाही उरला का? काय बोलतेस तू आई? अरे मग मी काय म्हणू सुनील? अगं, तुझा माझ्यावर विश्वास उरला नाही का? नाही नाही, तसं असेल तर मला जगायचंच नाही. आई, अगं काय बोलतेस तू आई? मी असं म्हणालो का तुला? अरे मग मी दुसरं काय म्हणू रे सुनील? आई, 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 आई तुला आईला त्रास होतोय का? तुला बरडत नाही का? मी आई, तुझा माझ्यावर विश्वास उरला नाही, असं नाही, असं नाही. सगळं संपलं रे. असं नाही. सगळ्याला काय अर्थ आई, सुनील? मी आई नाही. मी आई नाही. अरे तू होतास राजा म्हणून तरी म्हातारी जगत होती. आता तूही परका झालास. नाही. आता मला कुठेतरी जाऊ दे ना, तर मरू दे रे शांतपणे. आई, असं बोलतो. आई, मी मला नाही जगू शकत. आई, माझं चुकलं. नको असं म्हणू नको आई. आई, म्हटलं वचन देतो मी असं काय करणार नाही. आई, मला माफ, जे तुला पाहिजे ते होईल आई. आई, मला तू पाहिजे नाही. मला मागे मी कोणी नाही जगू शकत. मला मागे कोणी नसो आई. राजा.